एनडीटीव्ही मराठीच्या न्यूजरूम मध्ये मी मिलिंद भागवत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। पश्चिम बंगालच्या निवडणुकांनंतर देशात अनेकांच्या डोक्यात प्रचंड प्रश्न आहेत आणि यातल्याच काही प्रश्नांची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार भाऊ तोरसेकर आज आपल्या न्यूजरूम मध्ये गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत। भाऊ, स्वागत आहे आपलं। भाऊंनी मार्चच्या पहिल्या आठवड्यात एका व्हिडिओमध्ये भाकीत केलं होतं की भाजपला पश्चिम बंगालमध्ये 200+ जागा मिळतील आणि जे 100% खरं ठरलं। पण पहिला प्रश्न भाऊ, याबद्दल सगळेच जण विचारतील, पण माझ्या डोक्यातला पहिला प्रश्न आहे तो दक्षिणेकडचा। तुम्ही अश्वमेध हा शब्द वापरला, त्याच्यावर पुस्तकही लिहिलं, पण भाजप आता दक्षिणेतली 4 राज्य आणि वरची काही राज्य सोडली तर भाजप सगळीकडे आता बऱ्यापैकी स्थिरस्थावर होऊ पाहतोय। दक्षिणेकडे असं काय झालं की भाजपचा ही घोडदौड रोखली गेली आणि ती ठामपणे रोखली गेलेली दिसते, सातत्यपूर्ण। म्हणजे गेल्या वेळेला 3, या वेळेला 1, केरळमध्येही तशी स्थिती। तर काय याचं कारण आहे, तुम्ही कसा विचार करता? नाही, दक्षिणेत रोखली गेली असं मी म्हणणार नाही। मी म्हणेन रशियात पण रोखली गेली आहे, अमेरिकेत पण रोखली गेली आहे। याचं कारण असं आहे की जिथे तो पक्ष वाढतोय तिथे तो दौड करू शकेल, नसेल तिथे तो आपल्या एका महान संपादकांनी फडणवीसांना म्हटलं होतं ना की ट्रम्पला पाडायला तर तुम्ही निवडणुका लढवा अमेरिकेत, तर त्यांनी उत्तर दिलं होतं। तो मुद्दा नाही। मुद्दा असा आहे की दक्षिणेत भाजप नव्हता, तो हळूहळू रुजतोय। जिथे तो पहिल्यापासून होता, जिथे हळूहळू त्यांनी प्रयत्न केला, आता बंगाल बघितला तर 14च्या निवडणुकीत टिंगल उडवली जात होती मोदींची। 14 पासून आज 26, 12 वर्षामध्ये त्यांनी प्रचंड बहुमतांनी जिंकलं। तर ते पक्ष बांधावा लागतो। झालंय असं ना की आपल्याकडे मीडियामध्ये किंवा एकूणच राजकीय विश्लेषणामध्ये असे 2 मिनिट नूडल पाहिजेत सगळ्यांना, तर ते होत नाही। आणि तिथे तुम्हाला कळेल की विरोधी पक्षाची पिछेहाट झालेली नाही। विरोधी पक्ष हा हेडलाईन्सवर जिंकायला बघतो। मी नेहमी सांगतो की भाजपचे विरोधक आहेत, त्यांच्या बाबतीत माझा एकच प्रॉब्लेम आहे की ते म्हणतात की आम्ही मैदानात उतरणार नाही, आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून मॅच जिंकणार। तर ती जिंकता येत नाही। प्रॉब्लेम तो आहे। आता दक्षिणेत त्यांनी सुरुवात केली। तुम्ही 15 वर्षे मागे जाल तर बंगालमध्ये पण त्यांच्या 3 जागा होत्या, आसाममध्ये 25 वर्ष मागे जाल तर 3 जागा होत्या, त्याच्याही मागे जा 74मध्ये आणीबाणीपूर्वी जेव्हा इंदिरा गांधी किंवा आज जसं भाजप विरुद्ध मत विभागणी म्हणतो तसं तेव्हा काँग्रेस विरुद्ध होतं। गुजरातमध्ये चिमणबाई पटेल सरकारविरुद्ध सगळ्यांची एकजूट झाली आणि भाजपचे 6 का 7 आमदार आले होते, का 12 असतील। ते बाबूभाई पटेल मला वाटते त्यांच्या मंत्रिमंडळात पाठिंबा दिलेला होता। आज ते तिथे सत्तेत आहेत, त्यांना काँग्रेस हरवू शकत नाही। सांगायचा हेतू आहे की हळूहळू करत पक्ष संघटनेतून उभा राहतो, नॅरेटिव्हमधून नाही राहत। पण मग भाजपनं या निवडणुकीमध्ये दक्षिणेकडचं द्रविडियन राजकारण होतं त्याचा ट्रेंडही थोडासा बदललाय। कारण आता म्हणजे आत्ता जे विजय सत्तेत येत आहेत तर त्यांची सुद्धा काहीशी अडचणच झालेली दिसते। ते तुम्ही बारकाईने बघाल तर भाजपचा विस्तार हा कसा झाला ह्याचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की 84च्या निवडणुकीमध्ये भाजप 2 जागांवर येऊन अडकला। तेव्हा भाजप आणि RSSच्या लोकांनी बसून ठरवलं की आपण जनता पार्टीची लिगसी जी होती 77ची ती सगळीच्या सगळी आपण घ्यायची। आणि मग त्यासाठी त्यांनी लोकल लेवलवर लिडरशिप नव्या आज आपण राजनाथ सिंग वगैरे बघतो, जेटली वगैरे जे सिनियर मानले जातात, ते तेव्हा यंगस्टर होते ना, त्यांना असं त्यांनी तयार केलं। आणि उलट्या टोकाला काँग्रेसने कोणीही तयार करायचं नाही, दरवेळेला उसनवारीचं आणायचं, तिथे काँग्रेस हा ऱ्हास होत गेला। तुम्ही आजच्या काँग्रेसच्या सिनियर नेत्यामध्ये बघाल तर जे काँग्रेसच्या पठडीतून तयार झालेले, संस्कारातून तयार झालेले किती नेते आहेत? कोणी नाही। म्हणजे त्यांनी मारलं, यांनी बारसं घेतलं, असा फरक आहे। या पलीकडे आत्तासुद्धा जे म्हटलं होतं की भाजपने हिंदुत्वाची क्रांती केली, मला नाही वाटत। मी तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की बंगालमधला तुम्ही जो निवडणुकीचे निकाल बघताय त्याचं कारण असं आहे की तू भाजपला मत देणार तो गोळी घालीन झाल्या।
इतक्या लेव्हलवर तुम्ही हिंदूंना नेलं, दॅट्स इट. त्याच्या पलीकडे त्यामुळे जे गेले ते लगेच हिंदुत्ववादी झाले, कट्टर हिंदुत्ववादी झाले असं बिलकुल नाही. सेक्युलर या नावावर जेव्हा जिहाद चालू होतो तेव्हा मला कातडी बचावायला पाहिजे ना. भाऊ, मला एक छोटा प्रश्न विचारायचा, त्यानंतर मी माझा सविस्तर प्रश्न विचारतो की आयुष्यात कधी भाऊ तोरसेकर पश्चिम बंगालला गेलेत का, किंवा ह्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाऊ तोरसेकर पश्चिम बंगालला गेलेत का? त्याला धरून माझा दुसरा प्रश्न आहे. नाही, मी बिहारमध्ये पण गेलो नव्हतो. बिहार पण मी आधी सांगितलं होतं 200 होईल म्हणून. त्या नाही नाही, हे तुम्ही समजून घ्या. तुम्ही पुढच्या पिढीतले पत्रकार आहात, तुम्ही सिनियर होणार आहात. अनेकांना वाटतं काय ती दिव्यदृष्टी नाही, हे सिंपल आकलन आहे, असेसमेंट आहे. आणि आजचं नाही, तुम्हाला 2013च्या जानेवारी एप्रिल या 4 महिन्यामध्ये एका मराठी दैनिकामध्ये मी 27 लेख लिहिले होते की भाजपला सत्तेत यायचं असेल तर नरेंद्र मोदींना नेता करा. भाजपमध्ये ती चर्चा नव्हती. त्या वर्तमानपत्रावर इतकं दडपण आणलं गेलं की विषय, तर मी त्यांना म्हटलं कॉलम बंद करा, मी लिहायचे विषय बदलणार नाही. आणि जुलैमध्ये ज्यावेळेला भाजपने मोदींना हे केलं तेव्हा सच्चिदानंद शेवडे माझे मित्र आहेत, ते माझ्याकडे आले, म्हणाले भाऊ त्या मालिकेचं पुस्तक करू. आणि मी त्याच्यासाठी एकच नवा लेख लिहिला, बाकी सगळे ऑलरेडी लिहिलेले लेख होते. त्या पुस्तकाचं 6 डिसेंबर 2013ला देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुण्यात प्रकाशन झालं. तेव्हा माधव भंडारी आणि तुमचे देवेंद्र फडणवीस यांनी पण विचारलं मला की आमच्या पक्षाला गॅरंटी नाही, तुम्ही पक्षाचं बहुमत कुठून आणलं. तर त्यांना मी सांगितलं हे माझं असेसमेंट आहे, मी पक्षाचा नाही आहे. पण तुम्हाला तसं वाटणार नाही, कारण तुम्हाला यावं असं वाटतं आणि नाही आलं तर तुम्ही डायलेमामध्ये आहेत. मी नाही, मी उद्या कबूल करीन मी चुकलो म्हणून. तर माझा प्रश्न असा आहे, त्यामुळे बिहार किंवा बंगालमध्ये जायला लागत नाही. माझा तोच प्रश्न आहे तुमच्याकडे की तुम्ही जर सेन्सिटिव्हिटी असली कधीच गेला नाही आहात तिथं, तर तुम्ही 2 प्रेडिक्शन कसे केले? त्या एका मार्च महिन्यामध्ये साधारण निवडणुकीच्या 2 महिन्याआधी तुम्ही एक प्रेडिक्शन केलं की भाजप पश्चिम बंगालमध्ये 200+ जातं आणि भवानीपूरमधून ममता बॅनर्जी हारतात. म्हणजे कशाच्या आधारावरती तुम्ही हे? मी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केलं होतं, कारण मला बंगालमध्ये गेले वर्षभर किंवा 10 महिने काम करणारे संघाचे काही लोक भेटले होते आणि त्यांच्याकडून जी माहिती मला मिळाली होती त्या आधारावर त्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही बंगालची सिच्युएशन 50-50वर आणून ठेवली. म्हणजे आम्ही पण येऊ शकतो, ममता पण येऊ शकते. ही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातली गोष्ट आहे. आणि त्यांनी सांगितलं अजून 2.5 महिने आहेत, ह्या 2.5 महिन्यामध्ये आम्हाला 65-35 करायचं. याचा अर्थ भाजप 65% पर्यंत जाईल आणि ममता, आणि तुम्ही आकडे बघा, आकडे बघितल्यावर कळतं ते. त्यामुळे त्या आधारावर मी बोलत होतो. आणखीन आता याला बेसिक आधार काय, तुम्ही जेव्हा म्हणता बंगालमध्ये, तर एक तुम्हाला माहिती आहे अनेक हिंदी वगैरे फिरतात तिथे, माहोल क्या है वगैरे करत असतात. त्यांनी घेतलेल्या इंटरव्ह्यूच्या आधारावर मी तो कन्क्लूड केलेलो. ममताच्या घरापासून 3 घरं दूर बसलेली एक 50-60 वर्षाची बाई, ती ज्या पद्धतीत ते मुलाखतीत बोलते ते मुलाखत घेणाऱ्याला कळलं नाही, मला कळलं. का कळलं माहिती आहे का? धुरंधरचं गाणं आहे ना, आधी बाते आखे बोले बाकी आधी खामोशी कह दे. तर लोक बोलत नव्हते बंगालमध्ये, ते ओळखणं तुमच्याकडे सेन्सिटिव्हिटी असली पाहिजे, तुम्ही माणूस असला पाहिजे. एखाद्या घरात रडारड चालू आहे, तुम्हाला असं वाटेल का माहोल काय आहे, कोणी मेलंय का विचाराल ना तुम्ही. कुठे ढोल नगाडे वाजतायत, सजावट केली आहे, रोषणाई केली आहे, तुम्हाला आपोआप हे महसूस करणं जरुरी होतं की इथे काहीतरी आनंदोत्सव चालू आहे. त्याला माणूस म्हणतात. आणि एक आणखीन जाऊन प्रश्नाचं उत्तर संपवतो. ॲक्वायर्ड नॉलेज असतं ना, हा प्रॉब्लेम असतो. ॲक्वायर्ड नॉलेज आपण जे मिळवलेलं असतं ना, त्याच्यामध्ये आपल्या नॅचरल इन्स्टिंक्ट दाबल्या जातात. अदरवाईज तुम्हाला लहान मुलाला कळतं ते आपल्याला कळत नाही. माझी नातीची गोष्ट सांगतो जाता जाता. घरात तिथे दिल्लीला एवढं मांजर एक यायचं, मग ते काहीतरी खायला घालते, त्याला चटक लावून ठेवते, त्याला अंड्याचं आमलेट करून घालतात. तर एकदा तिला म्हटलं घरात नाही घ्यायचं, बट शी इज फॅमिली. म्हटलं असं? हो, शी इज फॅमिली. म्हटलं तुझं शेपूट कुठे आहे?
एवढंसं मूल आर्ग्युमेंट किती परफेक्ट करतं बघा. तो म्हणतो नाही म्हणजे ते लहान आहे म्हणून त्याला शिकवू दे, माझं आता मी मोठी झाली. ते चाइल्ड लाईक इनोसन्स तुमच्याकडे पाहिजे. मी त्याचे आर्ग्युमेंट करत गेलो. लक्षात घ्या, किंवा समोरचा माणूस सांगतो ना ते समजून घ्यायची आपली तयारी पाहिजे. आपण ज्ञानी असलो तर समोरच्याचा आपण ऐकत नाही, तो प्रॉब्लेम असतो. भाऊ, एक प्रश्न आहे. काँग्रेसचा सातत्याने पराभव होतोय, परंतु त्यांना या पराभवाची कारण अजून सापडली नाही, त्यांना उपाय अजून सुचलेला नाही. काय कारण काय? उकिरड्यासमोर उभं राहायचं आणि दुर्गंधी कुठे आहे असा पुरावा मागायचा. मिळेल का सांगा. समोर आहे तुमच्या. त्यांनी अख्खी काँग्रेस आणि काँग्रेसचा कारभार हा पिकनिक स्पॉट करून ठेवलेला आहे ना. काँग्रेस सिरियसली काय करतं का सांगा मला. पहिली गोष्ट म्हणजे भाजपचं कौतुक मला एवढ्या गोष्टीसाठी आहे की त्यांना प्रचंड यश मिळालं आता बंगालमध्ये, तरीही ते त्याचं इंट्रॉस्पेक्शन करतात आणि हे हरले तरीही नाही. बस तो प्रॉब्लेम आहे. इंट्रॉस्पेक्शन करा, का चुकलो. मी सांगतो ना, आता तुम्ही मला प्रश्न बंगालबद्दल विचारला. मी बंगालचे निकाल लागले त्या दिवशी माझा पहिला व्हिडिओ एकमेव केला, कारण मी त्या हिंदीवाल्यांमध्ये जास्त होतो. हिंदीत केला तो की मुझे तमिळनाडू का चुनाव समझ नहीं आया. मी कबूल केलं. तमिळनाडूबद्दल माझा अंदाज चुकला ना, मी उडवाउडवी केली. मी प्रामाणिकपणे सांगतो, मी तेवढं गंभीरपणे तमिळनाडूकडे बघत नव्हतो. आणि मग अशा वेळेला माझ्या डोक्यामध्ये जे पूर्वाग्रह आहेत ते त्यातून व्यक्त झाले होते आणि ती चूक होती. ती मी कबूल एवढ्यासाठी केली की चूक कबूल केली नाही तर दुरुस्त होणार नाही ना. काँग्रेसमध्ये प्रॉब्लेम असा आहे की काँग्रेस चुकत नाही. आणि तो जो नैतिक विजय जो काय आहे ना, तो मी अगदी लहान होतो. मी तुम्हाला माझी आई प्रजा समाजवादी पक्षाची कार्यकर्ता होती. तर तिच्याबरोबर ती मी असा 6वी 5वीत हाताला धरून न्यायची मिटिंगला आणि मला कळायचं नाही लोक काय बोलतात. लहान होतो अगदी. आणि आमच्याकडे कृष्णा देसाई ज्यांची पुढे मर्डर झाली आणि भास्कर देसाई हे दोन उमेदवार, कम्युनिस्ट आणि हा सोशलिस्ट, भास्कर देसाई यांचा पडलेला होता. आणि मी चर्चा ऐकत होतो, आपला नैतिक विजय झाला. मला कळायचं नाही साला तो जिंकलाय, हा पडलाय, तर नैतिक विजय काय असतो तो मला आत्ता कळतो. नैतिक विजय म्हणजे निवडणुकीत हरलो की माझा नैतिक विजय. तर तिथे काँग्रेसचा प्रॉब्लेम. काँग्रेसला आणखीन एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की आम्ही जेव्हा तरुण होतो, आम्हाला क्रिकेटचं वगैरे आकर्षण त्या वयात असतं. तर गावस्करचं एक विधान मला आठवतं. तो म्हणायचा की वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांच्यापेक्षा आमच्याकडे टॅलेंट कमी नाही, बट वी डोंट हॅव दॅट किलर इन्स्टिंक्ट. जिंकण्याची इच्छा, ईर्ष्या. काँग्रेसमध्ये ते नाही आहे. त्यांना नैतिक विजय पाहिजे. आणि मोदी तर नवस करत असतील जातील तिकडे, यांना कायम नैतिक विजय मिळू दे. तेव्हा प्रॉब्लेम काय नाही, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे का, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. भाऊ, मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही आता सांगितलं की भाजपकडे जनसंघाची विचारधारा आहे. राजनाथ सिंगांचं तुम्ही उदाहरण दिलं. काँग्रेसकडे ती नाही आहे असं आपण म्हणलात. पण आता आज 11:30-12ला शुभेंदू अधिकारींनी शपथ घेतली. आता 12 तारखेला हेमंता बिस्वा शर्मा शपथ घेतील. हे दोन्ही नेते बाहेरूनच आले. मग विचारधारेतलं नेतृत्व नाहीये का भाजपकडे, किंवा भाजपला गरज का पडते काँग्रेसमधल्या लोकांना घेऊन मग पक्ष विस्तार करायची? आपण आता NDTV मध्ये बसलोय. 10 वर्षापूर्वीचा NDTV काय होता? तुम्ही बाहेरून आलात नाही, हे बदलत राहतं. माणसं तीच असतात, इकडची तिकडे होत असतात. बरं, विचारधारा हे एक थोतंड आहे. कोणाची कसली विचारधारा आहे मला सांगा. शरद पवार त्यांचं अख्खं खानदान शेका पक्षात होतं. त्यांचा सख्खा भाऊ निवडणुकीला उभा होता, त्याच्याविरुद्ध काँग्रेसमध्ये जाऊन पवारांनी प्रचार केला. हळूहळू करत अख्खं पवार खानदान हे काँग्रेसही झालं. मग त्या विचारधारेचं काय करायचं शेका पक्षाचं? तर हे आपल्याला काय म्हणतं का, मी याला गळू खाजवणं म्हणतो. गळू आहे ना, ते अवघड जागी होतं नेमकं आणि त्याला हात लावायची हिंमत नसते. पण त्याच्या अलीकडे 1 इंच तुम्ही हात लावून गुदगुल्या होतात. दॅट इज पॉलिटिकल डिबेट. तेव्हा विचारधारा हे बोलायचं. मला सांगा की आत्ता जे म्हणतात, आत्ता जे सगळं बोललं जातं बंगालच्या विषयी,
तुष्टीकरण हा शब्द चुकीचा आहे. तुष्टीकरण आसनसोलमध्ये आत्ता निवडणुकीच्या निकालानंतर त्या बाजारातलं एक मंदिर जे 10 वर्ष बंद होतं, का मुसलमानांना नको म्हणून बंद होतं, आणि आता तिथे हे जिंकल्यानंतर ते उघडलं. त्याला तुष्टीकरण म्हणत नाही. मुसलमानांना खुश करण्यासाठी हिंदूंचा अपमान करा आणि तो करणं म्हणजे सेक्युलरिझम. इथपर्यंत जी घसरगुंडी झाली आहे त्यांनी हिंदूंना कडेलोटावर नेलं. हा फरक लक्षात घ्या तुम्ही. जसं ते आपण इतिहासात ऐकतो ना, तो काय मला वाटते सूर्याजी काय शेलार मामा, तोंड मागले दोर कापून टाकलेत, आता जिंका नाही तर मारा. हिंदूंची अवस्था तशी गेली आहे. भाजपकडे इतके वर्ष हिंदू जात नव्हते, मग का गेले? तर तुम्ही म्हणता की आम्ही तुम्हाला हिंदू म्हणून जगूच देणार नाही. मग काय करायचं? तर माझी ओळख टिकवणं, एवढी जर अगतिकता आली असेल, आणि हे तिथे आहे, हे मी बघू शकत होतो इतरांनी घेतलेल्या इंटरव्ह्यूमध्ये, तर मग बाकीच्या का दिसत नव्हतं हे मला प्रश्न पडतो. तर दॅट चाइल्ड लाईक इनोसन्स, माझ्या नातीचा जो इनोसन्स आहे, निरागसता आहे, ती माझ्याकडे आहे. मी सगळा विचार करणारा, डाव्या चळवळीतून आलेला, हे सगळं बाजूला ठेवून ती घटना बघितली पाहिजे. ती घटना बघायला आपण तयार नव्हतो. मी तुम्हाला एका मोठ्या मीडिया हाऊसच्या असं ऑफ द एअर रिपोर्टर म्हणून हे आहे, त्याचा बांगलामधलं तिथल्या रिपोर्टरचा एक जवळजवळ 1.5 तासाचा त्यांचा जो आपसातल्या गप्पा आहेत त्या पाठवतो बघा. पण मला गंमत वाटते, हे आधी का बोलत नव्हते? म्हणजे तुम्ही खोटं केटर करत होता, जे दिसत नाही, जे नाही आहे. आणि सगळ्यात मला अशी गंभीर, कुठेतरी एका हिंदीत बोललो की RSS वाले, भाजपवाले, विश्व हिंदू परिषद हे खोटे हिंदुत्ववादी आहेत. सेक्युलर हे सेक्युलर म्हणून मिरवतात. फुले शाहू आंबेडकर म्हणतात ना, ते खरे हिंदुत्ववादी आहेत. कारण हिंदुत्वाची व्याख्या काय? ब्रह्मसत्य जगन मिथ्या. डोळ्याला दिसतंय ते खोटं आहे, ब्रह्म खरं आहे. विचारधारा खरी आहे, आणि विचारधारा काय कोणालाच माहीत नाही, बरोबर आहे. तेव्हा विचारधारा हे थोतांड आहे. भाऊ, तुम्ही काँग्रेसच्या चुका सांगितल्या, म्हणजे काँग्रेस कुठे चुकतं हे सांगितलं. तर भाजपचा जेव्हा आज आपण विचार करतो तेव्हा भाजप असं म्हटलं की मोदी शहा प्रामुख्यानं समोर येतात, म्हणजेच भाजपमध्ये मोदी शहा यांना तोड नाही असं सध्या दिसतंय. हा फायदा म्हणायचा की तोटा म्हणायचा? फरक काय माहिती का, सचिन तेंडुलकर त्याच्या पुढे काय होणार नाही वाटत होतं. विराट कोहली आला, रोहित शर्मा आला, आणखीन कोणतं सूर्यवंशी आला. भाजपमध्ये ती प्रोसेस आहे, काँग्रेसमध्ये ती प्रोसेस नाही. माझं एक मी पुस्तक लिहिलं आहे त्याच्यावर, 50 वर्षाचा अधांतर म्हणून. नेहरू गेले तिथून काँग्रेस मरण्याची प्रक्रिया सुरू झाली. 50 वर्ष गेली. 14 मध्ये BJP सिंगल पार्टी मेजॉरिटी घेऊन आली. 50 वर्ष गेली. आता हे समजायचं असेल तर ते सर्कशीत तुम्ही बघता, तो तिकडचा झुला सोडतो आणि इकडे येतो, 3-5 सेकंदात येतो, पण मध्यंतरी तो अधांतरात असतो ना. जगाच्या किंवा देशाच्या इतिहासामध्ये 100-150 वर्ष ही त्या अधांतरासारखी असतात. त्यातला एक फोटो काढला, हा आत्ता पडेल असं वाटतं, पण 5 सेकंदात तो तिथे पोहोचतो आणि वाचतो. हे समजून घ्यावं लागतं. नेहरूंनी ज्यावेळेला एक दीर्घकालीन चळवळीचा पक्ष होता, त्याला पारिवारिक प्रॉपर्टी बनवली, त्यातून वारसा आला. आणि वारसा तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती, पण इब्न खालदून नावाचा इतिहासकार आहे, तो सांगतो की कुठलाही नातू असतो तो आजोबाचं साम्राज्य बुडवतो. राहुल गांधी पणतू आहे तेवढंच, किंवा आदित्य ठाकरे नातू आहे, तो उदयनिधी नातू आहे. तो ह्या गोष्टीला पर्याय नसतो. कारण एंटायटलमेंट असते ना, तेव्हा तुम्हाला काय होतं माहिती का, तुम्ही ते कमावलेलं नसतं. तुम्ही बघा ना, तुम्ही राबून कुठेतरी आलाय, तुमची मुलं अधिक उधळपट्टी करताना दिसतील, त्यांना देऊ नका उधळपट्टी करायला. त्यांच्या सोयी करा, सुविधा द्या त्यांना, पण उधळपट्टी करायला देऊ नका, की ते बारगळणार. पर्यायच नाही त्याला.
कारण जे तुम्ही कमावलेलं नाही ते उधळायला प्रॉब्लेम नसतो. तुमच्या ह्याच बोलण्याला जोडून तुम्ही काही दिवसांपूर्वी असं म्हटलं होतं आणि असं काही राजकीय विश्लेषक म्हणतात की आता स्थानिक किंवा राज्य स्तरावरचे जे वेगवेगळे पक्ष किंवा पक्ष आहेत तर ते आता हळूहळू कमी होतील. मध्ये शरद पवारांनी असं म्हटलं होतं की छोट्या पक्षांनी काँग्रेसमध्ये जावं. तर तुम्हाला असं वाटतंय की आज उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब असताना जेवढा पाठिंबा होता तेवढा आज नाही, असंच शरद नाही पवार हे मला म्हणजे प्रश्न राजकीय लक्षात आला. पार्टी तो मी मुद्दा सांगतो तुम्हाला. ते पक्ष आले कुठून बघा. स्वातंत्र्य चळवळीमध्ये हे सगळे कम्युनिस्ट पार्टी पण ज्याला म्हणता तुम्ही, तो प्रभाग मेन स्ट्रीममध्ये काँग्रेस म्हणून नव्हता. हिंदू महासभा काँग्रेसमध्ये होती, कम्युनिस्ट सोशलिस्ट सगळे होते ना. पण ज्या वेळेला ते सगळं विशिष्ट वर्गाने कब्जा करायचं ठरवलं तेव्हा वैचारिक मतभेद सुरू झाले. वैचारिक मतभेदांना जेव्हा स्थान राहत नाही, चरणसिंग काँग्रेसमधले होते ना, बाहेर पडून त्यांनी भारतीय क्रांती दल काढलं, पुढे समाजवाद्यांबरोबर गेले, लोकदल केलं. हे सगळे जिथे तिथे आता आज काँग्रेसमधून बाहेर पडणारे हेमंत विश्व शर्मा कोण आहे? तो राहुल गांधींना समजवायला गेला होता आपण 14 मध्ये आसाम का हारलो. त्याचं ऐकलं नाही, तो चिडला नाही गेला भाजपमध्ये. तेव्हा तिथे त्याच्या कर्तृत्वाला वाव नसेल तर त्याला दुसरा मार्ग शोधायला लागतो. आणि त्यातून हे पक्ष आले आणि त्यांना तुम्ही प्रादेशिक पक्ष म्हणताय, पण त्यांच्या परत तुमचे पवार काय म्हणतात किंवा YSRCP, तृणमूल काँग्रेस, ते काँग्रेसच्याच मुशीतले आहेत ना, काँग्रेसच्या मुशीतले. त्यांना काँग्रेसमध्ये वाव मिळाला असता तर त्यांनी, मला असं म्हणायचं की तृणमूल ममतानी जर पवारांचं ऐकलं असतं ते आणि काँग्रेसमध्ये विलीन झाली असती आणि राहुल गांधींनी तडजोड केली असती की ठीक आहे आम्ही बंगालमध्ये नाक खूप असणार नाही. नेहरूंचं काय होतं, नेहरूंच्या काळामध्ये वेगवेगळे तुम्हाला त्या काळात दीर्घकालीन मुख्यमंत्री सापडतील. त्या राज्यातला मुख्यमंत्री नेहरू ठरवत नव्हते, पक्ष तिथला ठरवायचा. आणि त्याने मॅक्झिमम खासदार लोकसभेत पाठवावेत एवढीच नेहरूंची अपेक्षा होती. इंदिरा गांधींच्या काळामध्ये तो मुख्यमंत्री पण मी ठरवणार आलं, आता तर मी जिल्हा अध्यक्ष पण मी ठरवणार आहे, मंत्रिमंडळातला मंत्री पण त्याचा पिऊन पण मी ठरवणार आहे. इथपर्यंत गेलं तर कार्यकर्त्याला वाव राहत नाही आणि तिथे मग काँग्रेसचं नुकसान झालेलं. सर, माझा एक असा प्रश्न आहे, 2014 पासून ते 2026 जवळपास 12 वर्ष भाजप केंद्रात सत्तेत आहे. ज्या वेळी इलेक्शन होतात, म्हणजे लोकसभा असेल, विधानसभा असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांना घवघवीत यश मिळाले. ते त्यांच्याकडे एक पॉलिटिकल कॅम्पेन असतो, ते विकास कामांच्या मुद्द्यावरती भाषणं करतात, चर्चा करतात आणि जनतेसमोर ते त्यांचे विकास कामं आणतात. मग जे विरोधी पक्ष आहेत, काँग्रेस असेल, इतर घटक पक्ष असेल, त्यांचं नेमकं चुकते कुठे? का त्यांना बहुमत मिळत नाही किंवा ते अर्ध्यापेक्षाही त्यांना जास्त जागा मिळत नाहीयेत आणि मग ते त्याच्यानंतर मग वोटचोरीचा आरोप असेल किंवा EVM मशीनचा घोटाळा असे काही आरोप करतात. नेमकं विरोधी पक्षाचं चुकतंय कुठे? त्यांना का म्हणजे यश त्यांच्या पॉलिटिकल कॅम्पेन राबवण्यात ते कुठेतरी अपयशी ठरतात? काय तुम्हाला वाटतंय? मग वर्षभर अभ्यास करून मेरिटमध्ये येणारा मुलगा आणि 15 दिवस धावपळ करणारा, हा फरक आहे, बाकी काही नाही. तुम्ही वर्षभर मेहनत करा ना, हे वर्षभर मेहनत करत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, घटक पक्ष जेव्हा म्हणतात, आता मी पुस्तक आणले तुम्हाला देईन, मी हा म्हणाला जे अश्वमेध 2024 म्हणून मी पुस्तक लिहिलं होतं, त्या पुस्तकामध्ये मी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ही मोदींसाठी निवडणूक नाही, हा अश्वमेधाचा घोडा आहे आणि जर अडवला तर तुम्हाला बरखास्त केलं जाईल. तुम्ही केंद्रीय सत्ता मान्य करा. हे सगळे लोक आहेत. मला सांगा, तृणमूलचं आणि दिल्लीतल्या सत्तेचं काय वाकडं होतं ममताचं, मला कळत नाही. तुम्ही म्हणजे त्यांच्या ज्या केंद्रातल्या योजना त्यासुद्धा बंगालमध्ये राबवणार नाही. याचा अर्थ यू आर चॅलेंजिंग द सेंट्रल ऑथॉरिटी. चक्रवर्ती राजा आणि बाकीचे राजा, त्याचं राज्य घ्यायचं ना. अश्वमेध अडवला तर लढाई होणार. त्यांनी कुठे अडवलं होतं तुम्हाला? पण तुम्हाला खास आहे, मग लढाई झाली. घोडा अडवला की लढाई होते. आणि तोच थिसिस मी मांडलाय. मला माझा दिलेला आकडा त्या पुस्तकातला चुकलाय, पण थिसिस सक्सेसफुल झालं की त्यानंतर एक राज्य बरखास्त करत ते चाललेले आणि त्याची गरज नव्हती.
पण यांना इतकी खुमखुमी आहे. बरं तुम्ही एकत्र येणार नाही, एकत्र येणार म्हणजे काय, तू माझ्यासाठी मर. जागा वाटप का होऊ शकलं नाही, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर कळतं. लक्षात ठेवा, आज सुद्धा 50% क्रॉस केलेलं नाही, भाजपनी 40% क्रॉस केलेलं ऑल इंडिया. भाऊ, माझा एक प्रश्न आहे महाराष्ट्राच्या राजकारणासंबंधात की 2029 साठी ठाकरेंच्या शिवसेनेचं काय भवितव्य असेल आणि आपल्या आदित्य ठाकरे सक्षम पर्याय आहेत का, तुम्हाला काय वाटतं बाबा? त्यांना शिवसेना कळलेली नाही. मराठी, तुम्ही सगळ्यांनी मराठी ठाकरे ब्रँड चालवलेला आहे. मला सांगा, ठाकरे ब्रँड हा नाईट लाईफसाठी सुरू झाला होता का? आदित्य ठाकरे राजकारणात निवडणुकीला आले तेव्हा काय अजेंडा घेऊन आले बघा, तिथे कळेल. त्यांनी ठरवलंय की शिवसेना बुडवायची. त्यांना नाईट लाईफ सुरू करायचं होतं ना. शिवसेनेच्या स्थापनेपासूनचं राजकारण मी बघितलेलं. हा नाईट लाईफ आलं कुठून मला कळत नाही. आणि तिथे तुम्हाला कळतं दे आर नॉट इंटरेस्टेड. हा काही लोकांना मला एक त्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या अनेकांनी विचारलं की काय वाटतं. म्हटलं आघाडी टिकणार, काय प्रॉब्लेम नाही, महाविकास आघाडी टिकणार. कारण ॲज लॉंग ॲज मीडियामध्ये बसलेल्या लोकांना भाजपला पाडायचं, तोपर्यंत INDA टिकणार आहे. कारण तुम्ही बघा, अजेंडा तुमचा आहे, मीडियाचा आहे, तो त्या पक्षांचा नाही आहे. आत्ता पण चर्चा आपण ऐकतोय की भाजपला हरवणार कोण. आता ममता पण गेली, स्टालिन पण गेला, काय होणार मग INDAचं? अरे INDA मीडियात आहे, ती टिकणार. JNU मध्ये जोपर्यंत SFI जिंकणार आहे तोपर्यंत मार्क्सवाद संपणार नाही भारतातला. तुमच्याकडे जो अजेंडा आहे, ज्या भूमिका आहेत, त्या धरून तुम्ही राहायला पाहिजे. तुमची ओळख विसरू नका. ज्या वेळेला ओळखीचा प्रश्न येतो ना, तिथे मग प्रॉब्लेम सुरू होतो. तुम्ही जेव्हा तुमची ओळख विसरता. म्हणजे मध्यंतरी मी बघितलं, ते आपली कोणी स्मृती इराणी मदिनामध्ये गेली होती आणि जेव्हा इथले मौलवी सगळे थैथे नाचायला लागले, तेव्हा का सौदी मौलवीने त्यांना सांगितलं होतं, आमची ओळख मुस्लिम नाही, आम्ही अरब आहोत. म्हणजे त्यांना पण हे शिकवायला लागले. तसं आजकाल शिवसेना म्हणजे काय हे शिवसेनेला मीडियातले लोक जास्त शिकवतात. उद्धव ठाकरेंना माहीत नाही शिवसेना काय. तर हा प्रत्येक पक्षाचा प्रश्न आहे. तुमचं सुनेत्रा पवारांबद्दलचं आकलन काय? पवारांच्या आयुष्यातली दुसरी सोनिया गांधी आहे. सोनिया गांधी कमी बोलतात, जवळजवळ बोलतच नाहीत. पण पवारांना त्यांनी त्यांची जागा दाखवली ना. तर आतले कोण बाहेरचे पवार कोण, ते सुनेत्रा ते दाखवते. त्यांचा सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉईंट, त्या बोलत नाहीत. बरं, म्हणजे खरं तर वेळ संपली आपली, पण तरी थोडंसं एक 5 नेत्यांची फक्त महाराष्ट्रातल्या नावं सांगतो, त्यांना तुम्ही एका शब्दात काय त्यांचं वर्णन करा. शरद पवार. महाराष्ट्रातलं बर्मुडा ट्रँगल. बरं, आता सुनेत्रा पवारांच्या बद्दल तर तुम्ही बोललात, पण एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे हा हाडाचा कार्यकर्ता आहे. म्हणजे मी असं म्हणेन की तो बाळासाहेबांच्या विचारांचा, संघटनेचा खरा वारस आहे. देवेंद्र फडणवीस. फडणवीस हा आता ब्रँड आहे. एकनाथ शिंदे आणि शिंदे हे भावी महाराष्ट्राच्या राजकारणातले 2 ब्रँड आहेत, जसे ठाकरे पवार होते. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे म्हणजे निराश हताश माणूस आहे. म्हणजे त्यांना काही करावंसं वाटत नाही. आणि राज ठाकरे. राज ठाकरे मला त्यांच्याकडून खूप होप होते, पण तो गोंधळलेला माणूस वाटतो. त्यांना काय करायचं आहे त्याला अजून सापडत नाही. लक्षात ठेवा की बाळासाहेबांचा देखील जो उदय झाला ना, तो पवार काँग्रेसमध्ये परत गेले आणि जी पोकळी झाली होती विरोधी राजकारणामध्ये, आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्याला अपोजिशन पॉलिटिक्स करायचं त्याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. पण त्याच्यासाठी लढलं पाहिजे. प्रॉब्लेम काय, तुम्हाला जाता शेवटचा आहे म्हणून विनोद सांगतोय. 2 आळशी पडले होते का बोराच्या झाडाखाली लोळत होते, तर मध्ये बोर पडलं.
तर हा म्हणाला, अरे ते बोर जरा इकडे ढकल, खाईन म्हणतो. तो म्हणाला, अरे 2 तास हे गाढव माझा गाल चाटते, त्याला हाकलायला मला कंटाळा आलाय, मी बोर कुठे. तर असे जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा नाही करू शकत. तुम्ही हवा भराल. बाळासाहेबांचीच व्यंगचित्र आहेत. शरद पवारांचा फुगा, गोविंद तळवलकर आणि माधव गडकरी किती फुगवत आहेत तो. आजच्या पिढीमध्ये दुसऱ्यांच्या नावाने फुगे फुगवले जातात. तेव्हा हे शेवटचं जे होतं ते खास भाऊंच्या शैलीतलं होतं आणि त्याला मार्मिक आणि याचे जुने संदर्भ आहेत, त्याच्यामुळे ते भाऊंच्या नाही, मी ओरिजिनली शब्दातनं आपण- उडाण टप्पू आहे, लक्षात घ्या. आणि ते मी अजिबात सोडलेलं नाही. पत्रकार हा मुखवटा आहे, पत्रकार वगैरे खरं नाही. मी उडाण टप्पू आहे. माझ्या कॉलेजच्या काळातले मित्र भेटले, तुम्हाला विचारलं सांगेल हा कोण टपोरी ज्याला म्हणतात तो आहे. माझ्या तुम्हाला मुद्दाम सांगतो, माझ्या बरोबरचे 2 सवंगडी एन्काउंटरमध्ये मारले गेले. SM जयदीच्या बायकोला टू बँकॉक पुस्तकामध्ये 1.5 पान तुम्हाला माझ्यावर वाचायला मिळेल. माझे जजेस मित्र आहेत, सगळे क्रॉस सेक्शन ऑफ द सोसायटी मी जगलो, अनुभवलेलो. आणि केवळ याचमुळे भाऊ हे समाजातल्या वेगवेगळ्या गोष्टी ऍब्सॉर्ब करतात आणि त्या सर्वसामान्यांना किंवा काही वेळेला पत्रकारांनाही दिसत नाही, ते टिपतात. भाऊ खूप खूप धन्यवाद. तेव्हा आपल्या मनातल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला निश्चितपणे मिळाली असतील आणि इथून पुढे नेहमी आपण NDTV मराठीच्या न्यूजरूममध्ये अशाच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटणार आहोत. तेव्हा पाहायला विसरू नका NDTV मराठी.